नमस्कार मित्रांनो, वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या भागामध्ये प्रेक्षकांना प्रचंड मोठे खुलासे, भावनिक संघर्ष आणि जबरदस्त तणाव पाहायला मिळतो. आजचा भाग म्हणजे अक्षरशः सत्याचा स्फोटच म्हणावा लागेल. भागाची सुरुवात होते ऊर्जाच्या मनात सुरू असलेल्या प्रश्नांपासून. पोलीस स्टेशनमध्ये हर्षवर्धन जहागीरदार जे काही बोलला त्यामागचा अर्थ आता हळूहळू ऊर्जाच्या लक्षात येऊ लागतो. आपला असाही संबंध आहे हे वाक्य ऊर्जाला सतत अस्वस्थ करत असतं. ती एक एक लिंक जोडू लागते आणि शेवटी तिच्या डोक्यात एकच विचार ठाम होतो, हर्षवर्धन म्हणजे दिव्याचा सासरा. हा विचार ऊर्जाला हादरवून टाकतो, कारण दिव्याचं लग्न हर्षवर्धनच्या मुलाशी झाले ही गोष्ट आपल्यापासून लपवली गेली होती. याच क्षणी ऊर्जाला आपल्या आईकडे, पूर्वाकडे जाऊन थेट उत्तरं हवी असतात. ऊर्जा पूर्वाला विचारते, आई मला सत्य जाणून घ्यायचं आहे. दिव्याने मला लग्न केलं हे माझ्यापासून का लपवलं? एवढी मोठी गोष्ट तू माझ्याशी का बोलली नाहीस? पूर्वा सुरुवातीला शांत राहते. तिच्या चेहऱ्यावर अपराधीपणाची छाया दिसते. तिला कळतं की आता सत्य लपवता येणार नाही. पूर्वा सांगायला सुरुवात करते की दिव्याला लहानपणापासूनच या गरिबीची आणि साध्या आयुष्याचा कंटाळा होता. तिला श्रीमंती, मोठं घर, सत्ता आणि पैसा हवा होता. हर्षवर्धनचा मुलगा तिला याच स्वप्नांचं आमिष दाखवतो आणि भावनिकरित्या तिला आपल्या जाळ्यात ओढतो. दिव्याने मंदिरात लग्न केलं होतं हे सत्य पूर्वालाही नंतरच कळालं. जेव्हा दिव्या लग्नानंतर अचानक घरी आली आणि सत्य सांगितलं, तेव्हा पूर्वाच्या पायाखालची जमीन सरकली. पूर्वा सांगते, मी तिला स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की तू आता या घरात परत येणार नाहीस. मला हर्षवर्धनची सावलीसुद्धा माझ्या दुसऱ्या मुलीवर पडू द्यायची नव्हती. हे सगळं ऐकून ऊर्जाला मोठा धक्का बसतो. पण त्याचवेळी तिला आईचं प्रेम, तिचं संरक्षणात्मक वागणंही समजतं. ऊर्जा म्हणते, आई तू मला वाचवण्यासाठीच हे सगळं केलंस हे आता मला कळते. दुसरीकडे हर्षवर्धन जहागीरदार घरात अक्षरशः धुमाकूळ घालत असतो. त्याच्यासाठी ही केस म्हणजे प्रतिष्ठेची लढाई असते. तो विजयावर ओरडतो, पद्मावर आरोप करतो आणि घरातल्या प्रत्येकाला दोष देतो. तो ठामपणे सांगतो, पद्मा घरात असती तर आज केस आपल्या हातात असती. तुमच्या चुकीमुळे सगळं बिघडलं. हर्षवर्धनसाठी माणसं, नाती, भावना काहीच महत्त्वाचे नसतात. त्याला फक्त केस जिंकायची असते, कोणत्याही किमतीत. यामुळे शौर्यालाही आपल्या वडिलांचा प्रचंड राग येतो. त्याला जाणवतं की वडील सीमारेषा ओलांडत आहेत. केस जिंकण्याच्या नादात ते स्वतःचं कुटुंबही उद्ध्वस्त करत आहेत. इकडे तीर्थाला सत्य समजतं आणि ती पूर्णपणे कोलमडून जाते. विक्रांतबद्दल तिच्या मनात असलेला विश्वास तुटतो. ती ठामपणे सांगते, जर विक्रांत दोषी असेल तर मी हे लग्न करणार नाही. माझी सेल्फ रिस्पेक्ट मला महत्त्वाची आहे. या कठीण क्षणी शौर्य तीर्थाच्या पाठीशी उभा राहतो. तो तिला आधार देतो आणि सांगतो, संपूर्ण कुटुंब जरी तुझ्या विरोधात गेलं तरी मी तुझ्यासोबत असेन. हा क्षण प्रेक्षकांच्या मनाला भिडतो. भावंडांचं नातं किती मजबूत आहे हे पुन्हा एकदा दिसून येतं. दुसरीकडे दिव्या मात्र सगळ्या गोंधळात मजा घेत असते. तिला वाटतं की आता घरातले सगळेच तिच्या नियंत्रणात येणार आहेत. ऊर्जाला आपण सहज हाताळू शकतो असं तिला कॉन्फिडन्स असतो. पण जेव्हा दिव्या ऊर्जाच्या घरी येते तेव्हा चित्र पूर्ण बदलतं. ऊर्जा तिला दारातच थांबवते. ती स्पष्ट शब्दात सांगते, तुला इथे स्थान नाही. हर्षवर्धनच्या नावावर तू इथे आली असशील पण आम्ही तुला उभंही करणार नाही. दिव्याचा आत्मविश्वास चक्काचूर होतो. पद्माला घेऊन जाण्याचा तिचा प्लॅन पूर्णपणे फसतो. शेवटी केसचा दिवस उजाडतो. घरात तणावाचं वातावरण असतं. ऊर्जा पूर्ण तयारीनिशी कोर्टासाठी निघते. ती आपल्या बाबांचा आशीर्वाद घेते आणि आत्मविश्वासाने घराबाहेर पडते. बाहेर तिला शौर्य उभा दिसतो. तिचा आधार पाहून ऊर्जाला आणखी बळ मिळतं. दोघंही एकमेकांच्या सोबत ठामपणे उभे राहतात. आता खरी लढाई सुरू होणार आहे. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.